महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन नगर परिषदेत पत्रकारांना निमंत्रण व सर्वसाधारण सभेच्या लाईव्ह प्रक्षेपणाचा प्रस्ताव अजेंड्यावरून गायब। श्रीवर्धन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज जनतेपर्यंत थेट पोहोचावे आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता यावी या उद्देशाने शिवसेना गटनेते देवेंद्र पांडुरंग भुसाणे यांनी मांडलेला सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने अजेंड्यावर न घेतल्यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। विशेष म्हणजे हा प्रस्ताव वेळेत लेखी स्वरूपात देऊनही तो अजेंड्यावर न घेण्याचे कोणतेही लेखी कारण प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही, असा गंभीर आरोप भुसाणे यांनी केला आहे। श्रीवर्धन शहरात जलशुद्धीकरण प्रकल्प व जलवाहिन्या बदलण्याच्या कामात मोठा घोटाळा झाला आहे। रोज कुठेतरी जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत। लाखो लिटर पाणी वाया जात आहे। रोज जलवाहिन्या फुटत असल्यामुळे नगर परिषदेच्या तिजोरीवर भार पडत असून राखीव निधी खर्च करावा लागत आहे। याची भीती सत्ताधारी पक्षाला असल्याने सदर प्रस्ताव वगळण्यात आला आहे, असा आरोप केला जात आहे। श्रीवर्धन नगर परिषदेत आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे राजकीय दबावाखाली हा प्रस्ताव मुद्दाम बाजूला ठेवण्यात आला, असा आरोप शिवसेना गटनेते देवेंद्र भुसाणे यांनी केला आहे। जनतेच्या हिताचा प्रस्ताव असतानाही तो अजेंड्यावर न घेणे हा केवळ लोकशाही प्रक्रियेचा अपमान नसून नागरिकांच्या माहितीच्या अधिकारालाही धक्का देणारा प्रकार असल्याची टीका यांनी केली। दरम्यान सभागृहाचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे याकरता पत्रकारांनीही सभेसाठी निमंत्रित करण्यात यावे अशी मागणी भुसाणे यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली होती। पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत। पत्रकार नेहमीच नगर परिषद प्रशासनाच्या कामकाजाचे वृत्तांकन करत असतात। त्यामुळे सभागृहाच्या कामकाजासाठी पत्रकारांना निमंत्रित केल्यास त्यांच्या अनुभवाचा देखील फायदा होईल आणि नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले। प्रशासनाला थेट सवाल, वेळेत दिलेला प्रस्ताव अजेंड्यावरून का गायब केला? हा निर्णय प्रशासनाचा की सत्ताधाऱ्यांच्या दबावाचा? प्रस्ताव नाकारल्याचे लेखी कारण देण्यास प्रशासन का टाळाटाळ करत आहे? पारदर्शकतेची भीती नेमकी कोणाला वाटते? नगर परिषद ही जनतेची संस्था आहे। सभागृहात काय चर्चा होते, कोणते निर्णय घेतले जातात हे नागरिकांना कळणे हा त्यांचा अधिकार आहे। मी गटनेते म्हणून दिलेला प्रस्ताव अजेंड्यावर न घेणे म्हणजे जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून जनहिताचे विषय दडपले जाणार असतील तर हा मनमानी कारभार आम्ही सहन करणार नाही। या प्रकाराचा जाब आम्ही जनतेसमोर आणि सभागृहातही नक्की विचारू, असा इशारा गटनेते देवेंद्र भुसाणे यांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।